दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। गुन्हेगार आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गुंडाविरोधी पथकाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठं यश मिळालंय। बेकायदेशीर शस्त्रासह एका गुन्हेगाराला पोलिसांनी रंगे हात पकडलाय। 31 डिसेंबर तसंच नववर्षाचं स्वागत पाहता संपूर्ण पोलीस दल भद्रकाली, पंचवटी, मसरूळ तसंच आडगाव परिसरात गस्तीवर असताना गुंडाविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी राजेश राठोड यांना गुप्त माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार जुने नाशिक परिसरात एक तरुण बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत आहे। पोलिसांच्या पथकानं भद्रकाली इथल्या हॉटेल जनसेवा परिसरात सापळा रचला। रात्री 12:20च्या सुमारास पोलिसांनी महेंद्र राजे शिरसाट उर्फ गणपा राहणार दत्तनगर नवीन सिडको याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता आरोपीच्या कमरेतून देशी बनावटीचं पिस्तूल आणि मॅगझिनमधील जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलाची किंमत अंदाजे 41,000 रुपये इतकी आहे। परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हे हत्यार सोबत ठेवल्याची त्यानं कबुली दिली। भारतीय शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत तसंच पथकानं केली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।